नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हँडबॅग शिकवणार आहे। हो का, त्यासाठी मी ही ब्लाउज कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्या खालती कॅनव्हासने चारी बाजूने शिवलं आहे। फक्त त्याला अस्तर लावलेलं नाहीये बरं का। आता त्याचं माप सांगते तुम्हाला। 19 इंच बाय 11 इंच। 19 बाय 11 इंचाचं हे कॉटनचं कापड आहे। खालच्या बाजूने फक्त कॅनव्हास लावलेला आहे बरं का, अस्तर नाही। आता वरच्या बाजूने मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। 2.5 इंच अशी सरळ लाईन मारायची आहे आणि तिथे आपल्याला कापायचं आहे ती पट्टी, आणि तिथे आपण ना चेन लावणार आहे। खूप सोपी पद्धत आहे हँडबॅग बनवायची आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते बरं का ही हँडबॅग। तुम्ही नक्की घरी करून बघा। आता अशा पद्धतीने इथे चेन लावून दाब शिलाई मारायची। ह्या बाजूला पण 2.5 इंचाचा अंतर घेऊन आपण चेन लावून घेणार आहोत। दोन्ही साईडला आपण 2.5 इंचावर चेन लावून घेणार आहोत। चला तर मग आता चेन आपण शिवून घेऊया। बघा, अशा पद्धतीने माझी चेन शिवून झालेली आहे। खालच्या बाजूने फक्त कॅनव्हास लावलेला आहे, अस्तर लावलेलं नाहीये बरं का। आता मी हे बंद घेतलेले आहेत। बंदाचं माप सांगते तुम्हाला। 21 इंच 21 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत मी। आता ह्या बाजूने आपण 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत। त्या बाजूने सुद्धा 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि तिथे अशा पद्धतीने आपण हे बंद शिवून घेणार आहोत दोन्ही बाजूला। अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला बंद शिवायचं आहे। आता बंद शिवून झाल्यावर काय करायचं बघा, पुढे बघा बरं का। बघा, अशा ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत मी। ह्या 2 पट्ट्यांचं माप सांगते तुम्हाला। 5 इंच बाय 19 इंच। ह्या पट्टीला सुद्धा आतल्या बाजूने कॅनव्हास लावलेला आहे, अस्तर लावलेलं नाहीये आणि चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने ह्या 2 पट्ट्या आपल्याला कडेला शिवून घ्यायच्या आहेत। दोन्ही पण बाजूला, ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक। चला तर मग आता आपण बंद लावूया आणि ह्या पट्ट्या पण शिवून घेऊया। अस्तर मी लावलेलं नाहीये बरं का, अजिबात। अशा पद्धतीने माझे दोन्ही पट्ट्या शिवून झालेल्या आहेत आणि हे आपला हा पीस, बॅगचा पीस अशा पद्धतीने दिसतो। आता आपल्याला काय करायचंय, हे बरोबर असं बरोबर मधोमध घडी घालायची ह्याची आणि इथे वरती कोपऱ्या कॉर्नरला, दोन्ही वरच्या कॉर्नरला आपण कापून म्हणजे हे घेणार, मार्किंग करून कापून घेणार आहोत। मग अशा पद्धतीने इथे 1.5 इंचाचं मार्किंग घ्यायचंय। हे 1.5 इंचाचं आणि उभं मार्किंग घ्यायचंय 2.5 इंचाचं। ठीक आहे, वरच्या बाजूने 1.5 इंच, ह्या बाजूने 2.5 इंचाचं मार्किंग घेणार आहोत आपण आणि ते कॉर्नर आपण कापून घेणार आहोत। दोन्ही बाजूला पण सेम असे कापून घ्यायचे आहेत आपल्याला। नीट व्यवस्थित कापून घ्या बरं का। आणि हे कॉर्नर कापून झाल्यावर आपण अस्तर लावणार आहोत। बघा, अशा पद्धतीने माझं दोन्ही पण बाजूचे, चारी बाजूचे कॉर्नर असे कापून झालेले आहेत। बघा, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला की नाही अस्तर लावायचं। तर अस्तर लावण्यासाठी मी हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे। आता ते असं सरळ बाजूलाच अस्तर ठेवायचं आहे बरं का। असं उलटं करून
फक्त हे असे कोपरे आणि वरची जी हे बंदाची बाजू आहे ती आणि हा कोपरा असं एवढं शिवायचं. कडेची बाजू शिवायची नाही आपल्याला, फक्त वरची आणि खालची बाजूच आपण शिवून घेणार आहोत. आणि कापड ते कापायचं आहे. एक्स्ट्रा जे वरचं कापड राहतं ना ते कापून घ्यायचं आहे. कडेचं कापड कापायचं नाही आहे आणि शिवायचं सुद्धा नाही आहे. व्हिडिओ तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकत जा बरं का. बघा आता अशा पद्धतीने शिवून झाले आणि एक्स्ट्राचं कापड मी कापले. आता आपण हे ना सरळ करूया बरं का. आणि कडेचं शिवलेलं नाही आहे मी आणि कापड पण ते तसंच आहे एक्स्ट्राचं, ते नंतर आपण शिवल्यावर कापायचं आहे. बघा आता सरळ केलेलं आहे मी. आता सरळ केल्यावर सगळीकडनं आता वरच्या बाजूने दाब शिलाई मारायची आणि कडेने पण शिवून घ्यायचं आहे आणि मग त्याचं उरलेलं कापड कापून घ्यायचं आहे. नीट व्यवस्थित कॉर्नर म्हणजे कोपरे जे आहेत नीट व्यवस्थित वरती काढायचे आहेत आणि शिवून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने सगळं शिवून घेणार आहोत आपण आणि एक्स्ट्राचं कापड कापायचं आहे. आता हे शिवून झालं आहे माझं आणि जास्तीचं कापड पण मी कापून घेतलेलं आहे. आता आपल्याला बेस तयार करायचा आहे बरं का. आता बेस तयार करण्यासाठी परत असं आपण घडी घालणार आहोत. आता इथे आपण काय करायचं, वरती 2 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि ह्या बाजूने 2.5 इंचाचं मार्किंग करणार आहोत आपण. दोन आणि 2.5 इंचाचं आपण मार्किंग करणार आहोत. आणि हा कोपरा जसा मार्किंग केला तसा शेजारचा कोपरा मार्किंग करून कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने माझं हे कापून झालेलं आहे. हे बघा. दोन आणि 2.5 इंचाचं मार्किंग घेऊन कापलेलं आहे मी. आता काय करायचं आहे, आपली ही जी पट्टी आहे ना, आपण जिथं पट्टी जॉईन केली ती तिथं असं अर्धा इंच दुमडायचं आणि शिलाई मारायची. बघा हे असं अर्धा इंचच दुमडायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने दुमडून इथे शिलाई मारून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे इथे. चला तर मग आता शिलाई मारून घेऊया. फक्त अर्धा इंच आपण दुमडणार आहोत, जास्त आपल्याला दुमडायचं नाही आहे. का अर्धा इंच इथे दुमडायचं आहे. अशा पद्धतीने माझी शिलाई मारून झालेली आहे. आता ही बॅग आहे ना उलटी करायची आणि कडेचा भाग पण शिवून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपण आहे ना वेलक्रो लावणार आहोत इथे. आता हे वेलक्रो घेतलेले आहेत मी. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला हे वेलक्रो आतल्या बाजूने लावून शिवून घ्यायचे आहेत. ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक. आणि वेलक्रो लावून झाल्यावर मग असं हे उलटं करायचं आणि पहिल्यांदा असे कडेचं शिवायचं आहे. शिवून झाल्यावर तिथे पायपिंग पण करायचे आणि मग कडेची बाजू शिवून झाल्यावर हे कोपरे शिवून घ्यायचे आहेत आणि सगळीकडे पायपिंग करायची आहे बरं का. पहिले वेलक्रो शिवून घ्या आणि नंतर हे कडेचा भाग शिवून घ्या. हे बघा आता माझं पायपिंग करून झालेलं आहे आणि वेलक्रो पण शिवून झालेले आहेत. चला तर मग आता आपण ही आपली बॅग सरळ करूया. अशा पद्धतीने आपली ही बॅग हँडबॅग तयार झालेली आहे.
खूप सोप्या पद्धतीने ही म्हणजे ह्याची खूप पद्धत सोपी आहे आणि बनवायला पण एकदम म्हणजे अवघड असं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये आणि दिसायला पण खूप सोपी दिसते बरं का. असे हे वेलक्रो लावायचे. अशा पद्धतीने आपली ही बॅग दिसते. कशी वाटली बॅग मग? छान आहे ना? आणि व्हिडिओ पण तुम्हाला आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि बॅग बनवायला विसरू नका. धन्यवाद.